शिरपूर बस स्थानकावर नियमित ये-जा करणारे तसेच लग्न सराई, यात्रा व महोत्सव कालावधीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यातच राज्य सरकारने प्रवास शुल्कात महिलांना 50% सवलत लागू झाल्यापासून बस स्थानकावर महिलांची खूप अफाट गर्दी वाढली आहे. त्याच प्रमाणात चोरांचा बस स्थानक परिसरात सुळसुळाट वाढण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही. तसेच काही व्यक्तींकडून गर्दीचा फायदा घेत सभ्य व उच्च प्रतिष्ठित घरातील महिलांच्या गुप्त अवयवांना स्पर्श करून छेडण्याचा प्रयत्न होतो. मात्र सदर महिला आपल्या इब्रतीपायी तक्रार करत नसल्याने अशांचा ऊत बस स्थानक परिसरात आलेला आहे. त्यांच्यावर नियंत्रणासाठी बस स्थानकावर ठिकठिकाणी कॅमेरा लावण्यात यावेत असे निवेदनात म्हणण्यात आले आहे. तसेच धुळे व शिंदखेडाकडून येणाऱ्या बसेस या गुजराती कॉम्प्लेक्सच्या जवळ चौकाच्या अगदी काठावर उभे केले जातात. त्यातच या ठिकाणी इतर वाहने, दुकाने, पायी चालणाऱ्यांची इत्यादींची गर्दी मोठ्या प्रमाणावर असताना बस वाहतुकीच्या मुख्य चौकाजवळ बस थांबा नसताना बस हाकनाक वाहतुकीस अडचण निर्माण केली जाते. त्यामुळे एकतर त्या मार्गाने बस वाहतूक बंद करावी अथवा प्रवाशांसाठी बस थांबा जवळच असलेल्या पेट्रोल पंपाजवळ देण्यात यावा असे निवेदन बस आगार प्रमुख व शिरपूर शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले. सदर निवेदन देतेवेळीस राकेश नवनीत चौधरी, जिल्हा अध्यक्ष मनसे, पूनमचंद आनंदा मोरे, तालुका अध्यक्ष मनसे, छोटू राजपूत, जिल्हा संघटक मनसे, सोनू राजपूत, जिल्हा अध्यक्ष मनविसे, पंकज मराठे, शहर अध्यक्ष मनसे, राकेश पाटील, अमोल गुजर, किरण माळी, इम्रान पिंजारी, प्रवीण पाटील, अमरान पिंजारी, विवेक पाटील आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनामुळे प्रवासी व स्थानिक महिला वर्गाने मनसे कार्यकर्त्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजय भरसट, धुळे.